नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. 1. हायपरथायरॉइड असल्यास हिरव्या कोथिंबिरीचा रस सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा. ते घेतल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. या प्रयोगाने थायरॉइड लवकर सामान्य होते. किमान 3 महिने सतत घ्या. याचा फायदा तुम्हाला मिळेल. 2. काळे किंवा फाटलेल्या ओठांसाठी 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळा. दिवसातून 2 ते 3 वेळा आणि रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. 3. जर एखाद्या लहान मुलाला किंवा मोठ्या माणसाला सर्दी होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 1 चिमूट मीठ आणि 1 चिमूटभर हळद कोमट पाण्यासोबत घ्या. 4. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी 4 चमचे दालचिनी मिसळून दूध प्यावे. 5. सूर्य उगवण्यापूर्वी झोपेतून जागे व्हा. दोन्ही तळवे एकत्र घासून ते गरम झाल्यावर डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. मुक्तपणे आळस देऊन अंथरूण सोडा. उबदार पलंगावरून थेट थंड लादीवर जाऊ नका. 6. व्यायामानंतर तुमच्या आवडीनुसार काही सुकामेवा, बदाम किंवा हरभरे रात्रभर भिजवून खा. जर तुम्हाला चहाची सवय असेल तर दुधाशिवाय गूळ घालून ग्रीन टी किंवा ब्लॅक टी बनवून प्या. 7. ऋतूनुसार तेल मालिश करा आणि त्यानुसार कोमट किंवा थंड पाण्याने आंघोळ करा. शक्य असल्यास पाणी जास्त थंड किंवा गरम नसावे. प्रत्येक ऋतूमध्ये सामान्य तापमानाच्या पाण्याने आंघोळ करावी. 8. नाश्ता वेळेवर करा. ते कधीही वगळू नका. खूप तळलेले अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तुमच्या विवेकानुसार पौष्टिक आणि कार्बयुक्त नाश्ता करा. फळे खा. नाश्त्यात दुधासोबत मीठ घेऊ नये. जेवणासोबत चहा घेऊ नका. आता तुम्ही म्हणाल की चहासोबत पराठा आवडत असेल तर हर्बल चहा घ्या. चहा प्यायचा असेल तर पिवळ्या दुधाच्या चहामध्ये थोडं तूप घालून काही वेळाने प्यायल्याने फायदा होतो. मासिक पाळीत याचा खूप फायदा होतो. 9. जेवणापूर्वी किंवा नंतर लगेच पाणी पिऊ नका. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या आणि जेवणानंतर 1 तासाने भरपूर पाणी प्या. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि फक्त सामान्य तापमानाचे पाणी प्या. 10. ऋतुमानानुसार दुपारच्या जेवणात भाज्या, डाळी, भात, रोटी, दही, लस्सी, कोशिंबीर इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. मिसळलेल्या पिठाच्या रोट्या कराव्यात आणि ऋतूनुसार बाजरी, मका, हरभरा इत्यादींच्या रोट्या कराव्यात. ते खूप आरोग्यदायी आहे. 11. जेवणाची वेळ असो. जेवणानंतर थोडे जिरे किंवा गूळ मिसळून खावे. जिरे हे माउथ फ्रेशनर म्हणूनही काम करते आणि पचनासाठी फायदेशीर आहे. जेवणानंतर लगेच लघवी करणे. वज्रासनात 10 ते 15 मिनिटे बसा. 12. संध्याकाळच्या चहामध्ये तुम्ही ग्रीन टी किंवा लेमन टी किंवा ब्लॅक टी देखील घेऊ शकता. तसेच शेंगदाणे, भाजलेले हरभरे इत्यादी हेल्दी स्नॅक्स घ्या. 13. आहारातून पांढरे मीठ, साखर काढून टाका. खडे मीठ, काळे मीठ, गूळ, साखर इत्यादींचा वापर करा. जास्त फायबर वापरा. फक्त सोललेली मसूर वापरा. 14. शक्यतो अन्न शिजवताना पारंपरिक पद्धती वापरा. मातीच्या भांड्यात अन्न शिजवा. स्टोव्हवर शिजवा. ते खूप आरोग्यदायी आहे. 15. रेडीमेड वस्तूंऐवजी घरगुती वस्तू वापरा. प्रत्येक रंगाची फळे आणि भाज्या खा. 16. एरंडेल तेल केसांच्या मुळांवर लावल्याने केस तुटणे आणि कोंडामुळाच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते. 17. लसूण सोलून त्याचे अर्धे तुकडे करा. रस काढा आणि हा रस डागांच्या भागावर लावा. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा लागू करा. यामुळे तुमचे डाग पूर्णपणे बरे होतील. 18. चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या असतील तर काही मलई आणि 2 चमचे लिंबाचा रस, काही बेसन पिठात घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर धुवा. या घरगुती उपायाने चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होतो, सुरकुत्या दूर होतात आणि चेहऱ्यावर चमक येते. 19. टक्कल पडणे किंवा केस गळणे थांबवणे. यासाठी 5 चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे काळ्या हरभऱ्याची पावडर एकत्र करून डोक्याला लावा आणि तासाभरानंतर धुवा. हा घरगुती उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.